तुम्ही. मस्त. वा. या मी तुम्हाला किचन प्लॅटफॉर्म दाखवते. अच्छा. बापरे. सॉरी. अहो वहिनी, तुम्ही घर नंतर बघा ना. आता तुम्ही जा प्लीज. मागे. पण मला किचन बघायचंय ना. किचन कुठे पळतंय का माधवी? नंतर बघ ना मागे. पण कशी जाऊ? बाकीच्या टाइल्स पण तर तुटतील ना. हा कोमल वहिनी, तुम्ही एक काम करा, तुम्ही डायरेक्ट त्या बाजूला उडी मारा. उडी? हो, त्या करतील, काळजी करू नका. हा मी प्रयत्न करते. भाऊ जरा बाजूला. थोडं. सावकाश. 1, 2 गेल्या टाइल्स. अरे देवा. काय हरकत नाही कोमल वहिनी. होतं असं. तुम्ही जा ना किचन मध्ये. आणि हा बाबूभाई, ते मी काय बोलत होतो, ते जुनं फर्निचर जे क्लब हाऊस मध्ये ठेवलंय ना, ते सगळं फेकायचं नाही. हा त्यातलं काही वापरता येईल. हा ते फक्त लक्षात ठेवा. हो टेन्शन नका घेऊ, मी ते करून घेईन. अरे काय, मला जाऊ दे. काय भिडे, काय करतोयस? हिशोब तपासतोय जेठालाल. बघतोय की आपल्या रेनोव्हेशनचं काम हिशोबाप्रमाणे होतंय की नाही होतंय. वा भिडे, मानलं पाहिजे. तू जे काम हातात घेतोस अगदी मनापासून करतोस. सच्चा सेक्रेटरी आहेस तू. थँक्यू जेठालाल. तसंही जे काम करावं ते मनापासून करावं, नाही तर नाही करावं. अगं माधवी, जरा चहा आण, जेठालाल आलाय. थोडा आणखी जोरात बोलावं लागेल भिडे. ते तर चंदारमाणीच्या फ्लॅट मध्ये आहेत ना. हो. विसरलोच मी. बरं जेठालाल, खूप दिवस झाले आपल्या घरात बसून शांतपणे चहा पिऊ. हा खरंच, आमचं घर आणि घरवाली दोघांची खूप आठवणी येते. माहित नाही जेठालाल, कधी आपल्याला आपल्या घरी परत जायला मिळालं. अरे मी तर विचार करतो की आपले इथे हे हाल आहेत, तर आपल्या बायकांचं काय हाल असेल. मी तर टप्पूच्या पप्पांशिवाय एक क्षणही नाही राहू शकत. त्यांच्यासोबत प्रत्येक क्षण मजा मस्ती करण्यात जातो. अगदी बरोबर आहे. अय्यरला तर माझ्या हातची कॉफी नाही मिळाली तर त्याचा दिवस सुरू होत नाही. माहित नाही कसं जमवून घेत असेल तो. बघा ना, तारक माझ्यापासून किती दिवस दूर आहेत. मी इतके दिवस त्याला डाएट फूड नाही देऊ शकले. तेलकट मसालेदार खाऊन खाऊन माहित नाही त्याचे काय हाल होणार आहेत. मारू रोशन तू એટલો જીવાનો છે. मला माहितीये की माझ्याशिवाय त्याचं मनच लागत नसेल. खरं सांगू, कधी कधी तर मला असे विचार येतात ना की परत आपल्या घरी निघून जावं आणि जे पण काम बाकी आहे ना ते घरात राहूनच करून घ्यावं. हो ऍक्च्युली. हो खरं. हे रेनोव्हेशनचं काम जरा जास्तच नाही लांबलंय. किती दिवस चालूच आहे. हो, हे मुकादम भाऊ प्रत्येक कामात अडचणी काढत असतात. अरे आमचं रेनोव्हेशनचं काम कधी संपणार आहे माहित नाही. आणि त्याचे पण 16 तारखेला जास्त दिवस बाकी नाहीयेत. आणि अजून तर रंगकाम बाकी आहे, फर्निचर बाकी आहे आणि सजावट पण. अरे किती काम बाकी आहे. अरे देवा, मी फक्त आशा करते की 16 तारखेपर्यंत आम्हाला आमचं घर मिळू दे बस. हा प्लीज तुम्ही असं नका बोलू. बघा, आपण जे बोलतोय ना प्रत्येक गोष्ट त्याच्या उलटच होतीये. जर 16 तारखेला घर नाही मिळालं तर 3 महिन्यांपर्यंत गृहप्रवेश नाही करू शकणार. मी तर माताजींना प्रार्थना करते की आमचं रिनोव्हेशनचं काम कधीही संपू देत नको. दया वहिनी, अरे आता अंजली वहिनी म्हणाला ना की आपण जे बोलतोय त्याच्या उलटच होते. त्यासाठी मी उलटच बोलले, म्हणजे सगळं सरळ होईल. चला आपण आत्ताच्या आता मुकादम भाईंना विचारूया की काम पूर्ण होणार की नाही. 16 तारखेला आमचं घर मिळणार की नाही आम्हाला. हा वहिनी, तुम्ही मला बोलवलं भिंत तोडून? हो बाबूभाई, अत्यंत महत्वाचं काम आहे. हा बोला ना वहिनी, काय काम आहे भिंत तोडून?
बाबूबाई, आम्ही बघतोय की तुम्ही दिवस रात्र मेहनत करताय, पण तरी सुद्धा आम्हा सगळ्यांना जाणून घ्यायचंय की घराचं काम कसं चाललंय. हा. काम तर चांगलं चाललंय भिंत तोडून. सरस. मुकादम भाऊ, प्लीज एक विचारायचं होतं. अजून किती दिवस काम चालणार? केव्हापर्यंत काम चालेल आणि आमची घरं कधी मिळतील? हे बघा वहिनी, आम्ही सगळे काम तर करतोच आहोत. प्लास्टर झालेलं आहे, फरशीचं काम झालेलं आहे, प्लंबिंगचं काम सुद्धा झालेलं आहे. पण काय ना, अजून खूप सारी कामं बाकी आहेत. त्यामुळे मी आता काही सांगू शकत नाही. अरे बापरे. असं कसं बोलताय? असं कसं म्हणताय? पण बाबूबाई, 16 तारखेला आम्हाला आमचं घर मिळेल ना? मिळू पण शकतं आणि नाही पण. अय्यो, काय अरे, असं कसं? आपण आपल्या नवऱ्यांना बोलवूया नाही का? अरे आम्ही तिकडे नाही, इकडे आहोत. अरे पण झालंय काय? काय झालं? काय झालं काय? काय झालं सुनबाई? सगळ्यांच्या चेहऱ्यावर एवढं टेन्शन कसलंय? बघा ना, हे बाबूभाई बोलतायत की 16ला पण घर मिळणं मुश्किल आहे. काय? अरे असं कसं काय? तुम्हीच बोलला होता तरी काय माणूस हा, आहे. अरे पहिले दिवाळीला तुम्ही देणार होते, दिवाळीला नाही म्हणा. मग बोलले आता 16 तारखेला देतो, आता 16ला पण नाही म्हणताय, म्हणजे काय? अरे भाऊ, असं कसं नाही मिळणार? तुम्हाला 16 तारखेला घर द्यावंच लागेल. तुम्ही जरा कामाचा स्पीड वाढवा. हो बरोबर आहे. हे बघा, आम्ही सगळे प्रयत्न तर करतोच आहोत, पण एक खूप मोठी समस्या आली. अरे भाऊ बाबू भाई, आता काय समस्या आहे? आम्ही लोक थकलो आता. काही करा हो, जो तुम्हाला मार्ग वापरायचा आहे वापरा, पण आमचं काम 16 तारखेपर्यंत संपवून टाका. आम्हाला आमचं घर हवं. हा बस. मला तर आता खरंच भीती वाटू लागली आहे की या पोपटालचं बोलणं खरं नको व्हायला, की आपल्या सगळ्यांना या तंबूमध्ये राहायला लागेल. अरे जेठाप्रा, काय बोलतोस तू यार? अरे नाही नाही नाही, शुभ बोल जेठालाल, शुभ बोल. बाबूभाई, तुम्ही प्रॉब्लेम काय अजूनपर्यंत सांगितला नाहीये. काय प्रॉब्लेम आहे? हो प्लीज. हे बघा, समस्या अशी आहे की माझे पेंटर दिवाळी साजरी करण्यासाठी गावी गेले. रंगकाम करण्यासाठी माझ्याकडे रंगारीच नाहीयेत. जास्तीत जास्त मी तुम्हाला 1 ते 2 घरं तयार करून देऊ शकतो, सगळी एकत्र नाही देऊ शकत. आम्हाला सगळी घरं एकत्रच तयार हवी आहेत. आम्ही सगळे आमच्या घरात एकत्रच राहू. म्हणजे काय? बरोबर. बाबा, सगळ्यांची घरं 16 तारखेपर्यंत रेडी होऊ शकतात आणि रंगकाम सुद्धा होऊ शकतं. कसं काय? कसं? कसं? बाबा, आपण सगळ्यांनी स्वतः आपल्या घराला रंग देऊया. पोपटलाल, आपणच आपल्या घराला कसा रंग करणार? काय काही बोलतोयस तू? अरे का नाही करू शकणार? अरे मी प्रत्येक वर्षी दिवाळीच्या अगोदर आपल्या घराला स्वतः रंग देतो. हो जेठ्या, गावामध्ये आपण आपलं घर स्वतःच तर रंगवत होतो. ओ यारो, ओय आपण सगळे एकमेकांसोबत आहोत, मग आपण सगळे काहीही करू शकतो. हो पॉसिबल आहे. आपण आपल्या हाताने रंग द्यायचा, तर आपल्याला आणि आपल्या घराला दोघांना छान वाटेल. आई जसं आपल्या मुलीला नवरीसारखं सजवते ना, तसं आपण आपल्या घराला सजवायचं. आणि जर आपण स्वतः आपल्या घराला रंग दिला तर आपण त्याला आपला पर्सनल टच पण देऊ शकतो. करेक्ट. आणि अगदी आठवणीत पण अय्या, हो वा खरंच. वा बबिताजी, वा खूप भालो. आता कशाला बंगाली? इकडे कुठे आहे सत्पू? आणि या बंगाली आहेत ना? सोड आता. वा बबिताजी, वा. खूप खूप कमालीची गोष्ट बोललात बबिताजी. आणि पोपटलाल, वा भाऊ वा. थँक्यू. नाही म्हणजे पहिल्यांदा हकारात्मक गोष्ट बोललात तुम्ही. वाव फ्रेंड्स, मजा येणार आहे. आपण आपलं स्वतःचं घर रंगवणार आहोत. मजा येणार आहे. अरे शुभ कामाला उशीर कशाला करायचा? मिशन कलर सुरू करा.
मधूनच काय सुरुवात केलीत? इथून करायचं ना. ठीक आहे ना, राहू दे ना, काय फरक पडतो. राहू दे काय. थांबा मी येते वरती. उतर 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 काय? उतर उतर. हा पण आता काय? अगं हा घोडा वेगळा आहे, यावर डबल सीट नाही बसू शकत. मी तिकडे करतो, मी उतरतो आणि मग तू कर. हा आधी मला हे संपवू दे. करा. असं कोणी मधूनच करतं का कधी? हळूहळू उडतंय. अहो सावकाश. अगं तो रोल आहे ना, तो घसरला असं तिकडे. हळू जरा.